अक्षर आली एकच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. शरद पवारांनी पत्ता टाकला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. मात्र आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. सुप्रिया सुळेचं काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलंय. पक्षात दोन प्रवाह, एकाला वाटते अजित सोबत जावे, दुसरा प्रवाह भाजपापासून दूर राहावे या मताच आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार म्हणाले, भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीला नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला चाललोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतले खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत. होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांचा तो एकत्र बसून घ्यावा. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, कारण दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला चाललोय. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळं एकत्र होतं. त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एकमताचे आहेत. आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेतून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.